Hello everyone, very good morning and welcome to our YouTube channel that is Concept Builder for UPSC and MPSC. आजचा जो आपला इनिशिएटिव्ह आहे अंडर द डेली रेडीमेड नोट्स याच्यामध्ये आपण 5 एप्रिलचे जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील द आयदर इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदमधून प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं जे दोन्ही पण UPSCचा जो सिलेबस आहे त्या पर्स्पेक्टिव्हनं आणि MPSCचा जो नवीन पॅटर्न आलेला आहे ऑन द बेसिस ऑफ UPSC तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आणि त्याचा कशा पद्धतीने यूज आपण रिलेव्हन्स एक्झाममध्ये लावू शकतो तर ते आपण बघूयात. पहिलं आर्टिकल आहे बिमस्टेकच्या रिलेटेड. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की 6th जी मीटिंग होती बिमस्टेकची तर ही त्या ठिकाणी पार पडलेली आहे बँकॉकमध्ये, थायलंडमध्ये. ठीक आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं प्राईम मिनिस्टर मोदी यांनी काय केलं होतं, बँकॉकमध्ये व्हिजिट केली होती. तर तिथं जे इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट वगैरे झालेले आहेत किंवा जे काही डिफरंट इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू द जे काही रिजनल कोऑपरेशन आहे तर त्याला आणखी डीपन करण्यासाठी. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी इनिशिएटिव्ह जे म्हणजे कॉन्क्रीट इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी प्रपोज करण्यात आलेले आहेत किंवा त्या ठिकाणी फायनलाइज करण्यात आले तर ते आपण बघूयात. ठीक आहे, बिमस्टेकच्या मेंबर कंट्रीचा जर विचार केला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बिमस्टेक स्टँड फॉर द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. याच्यामध्ये पर्टिक्युलरली 7 मेंबर्स आहेत, जसं की बांगलादेश, त्यानंतर भूतान, त्यानंतर इंडिया, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. ठीक आहे, म्हणजे 5 जे स्टेट्स आहेत किंवा 5 जे नेशन्स आहेत ना तर हे साऊथ एशियामधनं आहेत, जसं की इंडिया, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि श्रीलंका. आणि 2 जे आहेत ना याच्यामध्ये तर हे साऊथ ईस्ट एशियामध्ये आहेत. एक म्हणजे काय की म्यानमार आणि दुसरं म्हणजे काय थायलंड म्हणून. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी इम्पॉर्टंट गोष्ट काय म्हणजे मेंबरच्या पर्स्पेक्टिव्ह जर एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन जर विचारला, आता ॲटलिस्ट त्याच्यामध्ये काय आहेत, फक्त 7 मेंबर आहेत. त्याच्यामुळे हाय चान्सेस असतात की अशा प्रकारचे जे काही मेंबर्स असतात म्हणजे कमी मेंबर्स असणारे जे काही असोसिएशन किंवा रिजनल कोऑपरेशन जे असते ना तर एक्झाममध्ये त्याच्या रिलेटेड मेंबर विचारांची शक्यता वगैरे असते. फॉर एक्झाम्पल नाटोचे मेंबर वगैरे असतील किंवा नॉन अलाइनमेंट मुवमेंटचे मेंबर वगैरे असतील तर याच्यामध्ये मेंबरची जी संख्या आहे ना म्हणजे खूप जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळं काय की अशा एक्झाममध्ये ना मेंबर विचारांची शक्यता कमी असते. पण त्याच्या विरुद्ध जाऊन म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बिमस्टेक असेल किंवा सार्क वगैरे असेल ना किंवा दुसऱ्या काही रिजनल ऑर्गनायझेशन्स वगैरे असतील तर त्याच्यामध्ये मेंबर विचारांची शक्यता वगैरे असते. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासारखी याच्यामध्ये गोष्ट काय आहे की पाकिस्तान आणि मालदीव्स, ठीक आहे, तर ही दोन्ही सुद्धा काय आहेत याचे मेंबर कंट्री नाही आहेत. त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं मी जे काही इम्पॉर्टंट ॲग्रीमेंट्स किंवा प्रपोज करण्यात आलेले आहेत तर ते आपण बघूया किंवा काय काय गोष्टी ज्या इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या आहेत ते आपण बघूया. पहिल्यांदा काय की आपला जो UPI जो आहे तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं काय करण्यात आलेलं आहे, इंडियाचा जो पेमेंटचा सिस्टीम आहे UPI तर त्या बिमस्टेक मेंबर बरोबर त्याच्या रिलेटेड जे काही पेमेंट सिस्टीम वगैरे असेल तर ती फिजिबिलिटी स्टडी करण्यासाठी प्रपोज करण्यात आलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, तर हे प्रपोजल आहे म्हणजे त्यांना इन्स्टिट्यूशनलाइज करण्यात आलेलं नाही आहे किंवा ते ॲग्रीमेंट करण्यात आलेलं नाही, हे फक्त प्रपोज करण्यात आलेलं आहे की जे काही ट्रेड रिलेटेड ॲग्रीमेंट्स वगैरे होतील मेंबर कंट्रीजमध्ये बिमस्टेकमध्ये तर त्याच्यामध्ये इंडियाचा डिजिटल पेमेंटचा UPIचा त्या ठिकाणी यूज करण्यात येईल. ठीक आहे, त्यानंतर ही इम्पॉर्टंट फॅक्ट आहे म्हणजे जी गोष्ट समजा त्या ठिकाणी स्थापित करण्यात आली किंवा त्याला इन्स्टिट्यूशनचा दर्जा देण्यात आला की त्यालाच आपण काय म्हणतो इन्स्टिट्यूशनलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये होम मिनिस्टर्स मेकॅनिझम त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेले. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, होम मिनिस्टर्स मेकॅनिझम. तर बेसिकली याच्यामध्ये काय करण्यात येणार आहे की जे काही डिफरंट एरियाज ऑफ कॉपरेशन असतील म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द सायबर क्राईम, टेररिझम आणि ड्रग आणि ह्युमन ट्रॅफिकिंगच्या रिलेटेड याच्यामध्ये काय करण्यात येतील की ह्या इश्यूजवर काय केलं जाईल, होम मिनिस्टर मेकॅनिझमच्या आतमध्ये त्या ठिकाणी डिस्कशन करण्यात येईल आणि डिफरंट ह्या एरिया ऑफ कॉपरेशनमध्ये काय करण्यात येईल की कोऑपरेशन करण्यात येईल. ठीक आहे, याची जी पहिली मीटिंग होणार आहे तर याची पहिली मीटिंग कोण होस्ट करणार आहे, इंडिया होस्ट करणार आहे. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ द होम मिनिस्टर मेकॅनिझम. तर याची पहिली जी मीटिंग आहे ती कोण होस्ट करणार आहे, इंडिया. आणि फोकस एरिया किंवा की एरियाज ऑफ कोऑपरेशन जर बघितलं त्याच्यामध्ये काय सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी रिलेटेड थ्रेट्स असतील, टेररिझम, ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा ड्रग ट्रॅफिकिंग हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर याच्याचबरोबर आणखी काही मेकॅनिझम प्रपोज करण्यात आलेले आहेत. एक तर म्हणजे काय की सस्टेनेबल मरीटाईम ट्रान्सपोर्ट जे सेंटर आहे ना, सस्टेनेबल मरीटाईम ट्रान्सपोर्ट सेंटर नावाचं एक सेंटर एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रपोज करण्यात आलेलं आहे. सिमिलरली बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स आणि बिझनेस समिट सुद्धा प्रपोज करण्यात आलेली आहे. बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स अँड बिझनेस समिट हे सुद्धा काय करण्यात आलेले प्रपोज करण्यात आले. ठीक आहे, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं एक्सलन्स ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचं सेंटर सुद्धा
एस्टॅब्लिश करण्यासाठी त्या ठिकाणी प्रपोज करण्यात आलेला आहे. आणि एक इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे, त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे बोधी. ठीक आहे, बोधी इनिशिएटिव्ह. हा बोधी जो इनिशिएटिव्ह आहे ना, हा विथ रिस्पेक्ट टू द ह्युमन रिसोर्सचं कॅपेबिलिटी म्हणा किंवा त्यांना ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करणं, तर त्या पर्स्पेक्टिव्ह आहे. तर ह्या इनिशिएटिव्हमध्ये इंडिया काय करणार आहे, डिफरंट जे मेंबर कंट्रीज आहेत ह्या मेंबर कंट्रीजमधले दरवर्षी अराउंड 300 यूथला त्या ठिकाणी स्किलिंग आणि अपस्किलिंगसाठी त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्युमन रिसोर्सचं डेव्हलपमेंट करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आलेला आहे अंडर द बिमस्टेक. ठीक आहे, म्हणजे दोन याच्यामध्ये जे इनिशिएटिव्ह आहेत ना, तर ते इन्स्टिट्यूशनलाइज करण्यात आलेले किंवा ते एस्टॅब्लिश करण्यात आले. ते एक तर इनिशिएटिव्ह म्हणजे काय की होम मिनिस्टर कॉन्फरन्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, बोधी इनिशिएटिव्ह म्हणून. ठीक आहे, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये काय आहे की आपल्याला फक्त जे इनिशिएटिव्ह या ठिकाणी डेफिनेटली स्टार्ट करणार आहेत किंवा त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनाइज करण्यात ते इम्पॉर्टंट आहेत. तर अशा प्रकारच्या स्टेटमेंटवर आयतर तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इनिशिएटिव्ह अंडर द बिमस्टेक कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मग त्या ठिकाणी UPI रिलेटेड म्हणा किंवा डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड म्हणा किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स असेल क्लायमेट चेंजच्या रिलेटेड किंवा होम मिनिस्टरच्या रिलेटेड जे काही मेकॅनिझम वगैरे ते एस्टॅब्लिश करण्याच्या पर्स्पेक्टिव्ह वगैरे म्हणा. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. सिमिलरली बोधी इनिशिएटिव्ह सुद्धा वर प्रश्न वगैरे विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. हा जो रिसेंट इनिशिएटिव्ह न्यूजमध्ये होता तर कशाच्या रिलेटेड आहे, तर हा अंडर द बिमस्टेक इनिशिएटिव्ह होतो. आणि कशाच्या रिलेटेड आहे, याच्यामध्ये जे काही डिफरंट कंट्रीज मेंबर कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांच्या युथचं कॅपॅसिटी बिल्डिंग आणि ह्युमन रिसोर्सचं डेव्हलपमेंट करण्यासाठी हा इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यात आला होता. ठीक आहे, त्यानंतर आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू जे आहेत ना त्यांची व्हिजिट करणं होणार आहे कुठं, पोर्तुगल आणि स्लोवाकियाला. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं हा पॉईंट इम्पॉर्टंट काय आहे माहिती का, कारण जवळपास 27 ते 30 वर्षानंतर ह्या दोन कंट्रीजला काय होणार आहे की इंडियनचे जे हायर लेवल व्हिजिट आहे ना, हाय डेलिगेशन म्हणजे प्रेसिडेंट व्हिजिट याच्यानंतर होणार आहे. पोर्तुगालचा जर विचार केला तर जवळपास 27 वर्षानंतर प्रेसिडेंटची व्हिजिट या कंट्रीला होणार आहे. याच्या आधी 1998ला इंडियाचे जे प्रेसिडेंट होते त्यावेळेस KR नारायण, त्यांनी काय केलं होतं की पोर्तुगालला व्हिजिट केली होती. सिमिलरली स्लोवाकियाच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर स्लोवाकियाला शेवटची जी प्रेसिडेन्शियल व्हिजिट होती तर ही 29 वर्षापूर्वी होती. आणि त्यानंतर आता प्रेसिडेंट ज्या द्रौपदी मुर्मू तर त्या काय करणार आहेत, व्हिजिट करणार आहेत. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं अशा प्रकारच्या ज्या व्हिजिट असतात ना, म्हणजे खूप काळानंतर होणाऱ्या व्हिजिट आणि ह्या सिग्निफिकंट असतात. मग त्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला आयदर जे काही मॅप बेस्ड क्वेश्चन वगैरे आहेत तर ते विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. मग त्याच्या रिलेटेड दोन कंट्रीचं जे लोकेशन आहे आपण ते बघूयात. स्लोवाकिया आणि जर पोर्तुगीजचा विचार केला तर दोन्ही सुद्धा काय की युरोपमध्ये ह्या दोन कंट्रीज समजा त्या रिसाईड करतात. आणि पोर्तुगीजचा जर विचार केला पोर्तुगाल, तर ही सीला अटॅच असणारी कंट्री आहे, म्हणजे स्पेन आणि स्पेनच्या बाजूला पोर्तुगाल. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी काय अटलांटिक ओशन आहे. आणि सिमिलरली स्लोवाकियाचा जर विचार केला तर ही काय लँड ऑफ कंट्री आहे. आणि याच्या बाजूला मेन जर कंट्रीज जर बघितल्या तर या ठिकाणी युक्रेन वगैरे आहे, त्यानंतर पोलंड वगैरे आहे आणि ऑस्ट्रिया वगैरे. ठीक आहे, तर ह्या इम्पॉर्टंट त्याच्या कंट्रीज आहेत. ह्या ठिकाणी अशा कंट्रीजच्या बॉर्डरिंग कंट्रीज विचारत नाहीत, मे बी त्या ठिकाणी विचारण्याची शक्यता वगैरे काय आहे, एक तर त्या कुठं रिसाईड वगैरे आहेत, म्हणजे युरोपमध्ये आहेत किंवा लँड ऑफ कंट्रीज आहेत किंवा त्यांना सी बॉर्डर वगैरे आहे. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलरली आर्टिकलमध्ये बघताना पोर्तुगीजचा जर विचार केला तर आर्टिकलमध्ये असं मेन्शन करण्यात आलेले की इंडिया आणि पोर्तुगालमध्ये पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस आपण युरोपियन युनियनच्या मेंबर कंट्रीज कन्सिडर करतो तर युरोपियन युनियनमधनं पोर्तुगालनं इंडियाबरोबर पहिल्यांदा एक ॲग्रीमेंट साईन केली होती. त्या ॲग्रीमेंटचं किंवा ट्रिटीचं नाव काय आहे, मायग्रेशन अँड मोबिलिटी ॲग्रीमेंट. मायग्रेशन अँड मोबिलिटी ॲग्रीमेंट ही जी मायग्रेशन आणि मोबिलिटी ॲग्रीमेंट आहे ना, तर ही इंडिया आणि पोर्तुगालमध्ये 2021ला साईन करण्यात आली होती. आणि ही कशाच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही लिगल मायग्रेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामधनं पोर्तुगालमध्ये स्टुडंटचं मायग्रेशन म्हणा किंवा वर्करचं मायग्रेशन वगैरे म्हणा, तर त्याला आपण काय म्हणतो लिगल जे मायग्रेशन असेल ना, तर त्याच्या रिलेटेड स्टुडंटचे राईट्स सेफगार्ड करणं किंवा वर्करचे राईट्स असतील किंवा त्या मायग्रंट पीपलचे जे काही राईट्स वगैरे असतील ना तर त्यांचे सेफगार्ड करणं, त्यानंतर जी काही मोबिलिटी वगैरे आता ती एनहान्स करणं किंवा वाढवणं, त्यानंतर स्किल वर्कफोर्स वगैरे असतील किंवा प्रोफेशनल वगैरे असतील एकमेकांच्या कंट्रीमध्ये, तर त्यांचं इंटर ट्रान्सफर काय करणं की लिगली करणं, त्यालाच काय म्हणतात मायग्रेशन अँड मोबिलिटी ॲग्रीमेंट असं म्हणतात. ठीक आहे, तर बेसिकली जो काही इलिगल मायग्रेशनचा जो इश्यू आहे किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगचा जो इश्यू आहे ना, तर अशा प्रकारच्या ॲग्रीमेंटमधनं म्हणजे फॉर एक्झाम्पल मायग्रेशन आणि मोबिलिटी ॲग्रीमेंटमधनं तो काय होतो इफेक्टिव्हली सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतो. ठीक आहे, त्यानंतर
स्लोवाकियाचा जर विचार केला तर आपण ज्यावेळेस म्हणजे युक्रेनमध्ये ज्यावेळेस वॉर चालू होतं आणि इंडियन स्टुडंटचं इव्हॅक्युएशन त्या ठिकाणी करायचं होतं, तर इव्हॅक्युएशन करण्यासाठी स्लोवाकियानं आपल्याला काय केली होती, इंडियन स्टुडंटला त्या ठिकाणी हेल्प केली होती. ठीक आहे, तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे की बेसिकली आता ह्या ठिकाणी डेटा जो प्रोव्हाइड करण्यात आला आहे ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हने एवढा हा सिग्निफिकंटली मोठा नाही आहे किंवा त्या ठिकाणी ॲग्रीमेंट आणखी झालेले नाही आहेत. जर एखादी सिग्निफिकंट ॲग्रीमेंट प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूच्या व्हिजिट नंतर जर झाली तर आपण ती नक्की या ठिकाणी स्टडी वगैरे करूया. इथं फक्त लक्षात ठेवण्यासारखं आहे की एकतर ही मायग्रेशन आणि मोबिलिटी ॲग्रीमेंट रिसेंटली न्यूजमध्ये आहे, तर आपण ती पोर्तुगाल बरोबर 2021ला साईन करण्यात आली होती. एकतर त्या ॲग्रीमेंट बद्दल विचार करण्याची शक्यता वगैरे आहे किंवा ह्या कंट्रीचं जर नेचर आहे ना, म्हणजे लँडलॉक आहे का सी बॉर्डर करतं, तर तशा पद्धतीनं विचार करण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे. बेसिकली इथं कोटेशन मेन्शन्स करण्यात आलेलं आहे आणि एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने ही कोटेशन्स तुम्हाला मी रीड करून दाखवतो. ठीक आहे, कमिंग टुगेदर इज द बिगिनिंग, त्यानंतर स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस अँड वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस. बेसिकली हे कोटेशन कोणी सांगितलेलं आहे, हेनरी फोर्ड यांनी हे कोटेशन सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ते काय म्हणतात माहिती आहे का, म्हणजे कोटेशनला जर आपण 3 सेगमेंटमध्ये ब्रेकडाऊन केलं तर पहिलं आपल्याला पॉईंट सांगतो कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग. बेसिकली म्हणजे याचं काय म्हणलेलं आहे की सक्सेस करण्यासाठी पहिली स्टेप जी तर ते काय असणार आहे माहिती आहे का, म्हणजे तुमचा गोल जर अचीव्ह करण्यासाठी पहिली प्राईम इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे की एखादा ग्रुप फॉर्म करणं किंवा सगळ्यांनी एकत्र येणं. ठीक आहे, त्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट स्टेप याच्यामध्ये काय असणार आहे की स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस. म्हणजे काय, याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये युनिटी असेल किंवा ती मेंटेन करणं ओव्हर द लॉंग पिरियड. ठीक आहे, म्हणजे ग्रोथ अचीव्ह करण्यासाठी किंवा कोऑपरेशन अचीव्ह करण्यासाठी, तर ही सुद्धा एक इम्पॉर्टंट किंवा नेक्स्ट स्टेप आहे, म्हणजे स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस. आणि तिसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे काय की वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस. म्हणजे सुरुवातीला काय की कमिंग टुगेदर, त्यानंतर स्टेईंग टुगेदर आणि तिसरी म्हणजे काय की वर्किंग टुगेदर. तर हे अशा प्रकारचे जे कोटेशन्स वगैरे आहेत ना, आपण काय करू शकतो, डायरेक्टली एक्झामिनेशनमध्ये यूज करू शकतो. म्हणजे याचा जर रिलेव्हन्स वगैरे बघितला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की GS2 म्हणजे इंडियन फेडरलिझम किंवा कोऑपरेटिव्ह गव्हर्नन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपल्याला इश्यू वगैरे आला फेडरलिझमच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर अशा प्रकारच्या कोटेशन्स आपण वगैरे यूज करू शकतो. मग तिथे एक्झाम्पल त्या ठिकाणी GSTचं इम्प्लिमेंटेशन वगैरे असेल किंवा कोविड पॅन्डेमिकच्या ड्युरिंग जे काही मॅनेजमेंट वगैरे असेल विथ रिस्पेक्ट टू द इफेक्टिव्ह स्टेट कोऑपरेशन, आपण कशा पद्धतीनं कोविडला टॅकल केलं, तर हे सुद्धा मेन्शन्स त्या ठिकाणी करू शकतो. सिमिलरली इंडियाज रोल इन ग्लोबल इन्स्टिट्यूशन जर बघितलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही वर्ल्ड लेवलला ग्लोबल इन्स्टिट्यूशन आहेत, म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असेल, ब्रिक्स असेल किंवा G20 वगैरे असेल, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण काय करू शकतो की जी काही सस्टेन एंगेजमेंट आहे ब्रिक्स कंट्रीजमध्ये डिस्पाईट द ग्लोबल टेन्शन, तर ती कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करते, कमिंग टुगेदर, स्टेईंग टुगेदर आणि वर्किंग टुगेदर. ठीक आहे, म्हणजे जे काही जॉईंट डिक्लेरेशन वगैरे असतील अशा प्रकारच्या ग्लोबल इन्स्टिट्यूशनमधनं किंवा जे काही ग्रुपिंग्स वगैरे तर त्याच्या आउटकममधनं जे ग्रुपिंग्समधनं बाहेर येणारे आउटकम. ठीक आहे, सोपं जर आपण एक्झाम्पल बघितलं ना, म्हणजे रिसेंटली आता जसं मी तुम्हाला या ठिकाणी बिमस्टेक्सचं जे एक्झाम्पल मेन्शन करण्यात आलं होतं, तर त्याच पर्स्पेक्टिव्ह आपण काय करूया की ह्या आर्टिकलला समजून घेऊया, म्हणजे कोटेशनचा रिलेव्हन्स कसा आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कमिंग टुगेदर इज द बिगिनिंग, म्हणजे व्हेन कंट्रीज ऑर ऑर्गनायझेशन फर्स्ट जॉईन हँड्स फॉर अ कॉज इट इज स्टार्ट अ कोलॅबरेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन, ही संस्था स्थापन करणं, म्हणजे सगळ्या कंट्रीच्या लीडरनं एकत्र येऊन ही संस्था स्थापन वगैरे करणं. तर ही काय आहे की ही सगळ्यांनी एकत्र येणं, तर ही बिगिनिंग आहे, म्हणजे कमिंग टुगेदर इज द बिगिनिंग. इंडिया आणि अदर मेंबर्स नेशन्स हॅव कम टुगेदर विथ अ शेअर्ड विजन, म्हणजे त्यांचं जे काही शेअर्ड विजन वगैरे होतं, जे डिफरंट एरियाज ऑफ कॉपरेशन वगैरे असतं त्याच्यावर जे शेअर्ड विजन होतं, तर हे यांनी काय केलं की एक बिगिनिंग स्टार्ट केली. त्यानंतर स्टेईंग टुगेदर इज अ प्रोग्रेस, म्हणजे याची स्थापना कधी झाली होती, 1997ला झाली होती. आणि त्याच्याच विरुद्ध काय आहे की अगेन्स्ट सार्कचा जर आपण रिलेव्हन्स बघितला तर पाकिस्तानच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज वगैरे तर त्याच्यामुळे सार्कचा रिलेव्हन्स काय झालेला आहे, कमी झालेला आहे. असं असून सुद्धा दुसऱ्या साईडला जे बिमस्टेक मेंबर आहेत तर त्यांनी काय केलं माहिती आहे का की सार्कच्या स्टेईंग टुगेदर इन प्रोग्रेस, म्हणजे त्यांनी तो प्रोग्रेस दाखवलेला आहे. इवन सार्क बिकम इनॅक्टिव्ह, इंडिया कंटिन्यूड एंगेज विथ बिमस्टेक हेल्पिंग इट्स ग्रोथ स्ट्रॉंगर थ्रू द रेग्युलर समिट अँड डिस्कशन. म्हणजे हे कशा पद्धतीनं प्रोग्रेस वगैरे होतो, म्हणजे जर तुम्ही एकत्र राहिले तर कशा पद्धतीने प्रोग्रेस होतो, तर हे आपल्याला सार्क आणि बिमस्टेकच्या एक्झाम्पलवरून लक्षात येतं. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये काय की वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही डिफरंट इनिशिएटिव्ह, आता मी तुम्हाला सांगितलं की होम मिनिस्टरचं मेकॅनिझम वगैरे असेल किंवा मोदी इनिशिएटिव्ह वगैरे असतील किंवा UPIचं युटिलायझेशन असेल बाकीच्या मेंबर कंट्रीजमध्ये म्हणा, तर ते कशा पद्धतीनं वर्क टुगेदर केल्यानंतर ऑटोमॅटिकली सक्सेस मिळतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये तेच मेन्शन करण्यात आलेलं आहे
India's leadership, BIMSTEC is now working on UPI integration, energy cooperation, disaster management center किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स वगैरे असतील अंडर द बोधी इनिशिएटिव्ह. ठीक आहे, तर हे लक्षात आलं तुम्हाला की एक्झाम्पल कशा पद्धतीनं आपण हे कोटेशन वगैरे एक्सप्लेन वगैरे करू शकतो. त्यानंतर बाकीच्या याच्यामध्ये रिलेव्हन्स वगैरे बघितला, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॅशनल युनिटी किंवा सोशल हार्मोनीमध्ये, तर त्यावेळेस सुद्धा आपण काय करू शकतो की फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचं जे काही व्हिजन होतं किंवा ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांचं जे काही त्यांनी व्हिजन सांगितलेलं होतं सबका साथ सबका विकास वगैरे म्हणून, तर हे सुद्धा काय करतं, जस्टिफाय करतं की कमिंग टुगेदर, स्टेइंग टुगेदर आणि वर्किंग टुगेदर. ठीक आहे, सिमिलरली जे काही इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंजचा इश्यू वगैरे असेल किंवा टेररिझमचा इश्यू असेल किंवा ड्रग ट्रॅफिकिंगचा इश्यू वगैरे असेल, तर अशा ग्लोबल जे काही क्रायसिस वगैरे तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला काय करण्याची गरज आहे, कमिंग, स्टेइंग आणि वर्किंग टुगेदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल काय करण्यात आलेलं आहे, पॅरिस ॲग्रीमेंटच्या रिलेटेड जे काही नेशन्स एकत्र वगैरे आले होते त्याच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट झाली होती, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं या ठिकाणी एक्झाम्पल मेन्शन करण्यात आलेले. सिमिलरली जे काही नेशन बिल्डिंगच्या पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेमोक्रेसी म्हणा, जे काही इन्स्टिट्यूशनचं डेव्हलपमेंट वगैरे असेल किंवा गव्हर्नमेंटचं कोलॅबरेशन वगैरे असेल, तर त्यावेळी सुद्धा आपण काय करू शकतो, तर या ठिकाणी हे कोटेशन इफेक्टिव्हली युटिलाइज करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला कशा पद्धतीनं यूज करायचं लक्षात आलं. त्यानंतर आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, युक्रेन आणि रशियाचं जे काही वॉर चालू आहे, प्रोलॉंग वॉर, तर त्याच्यामध्ये वेस्टर्न कंट्रीज कशा पद्धतीनं फेल झालेल्या आहेत आणि त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून जे काही साऊथ किंवा ग्लोबल साऊथचं जे काही कॉपरेशन आहे, पर्टिक्युलरली इंडिया, तर ते कशा पद्धतीने इफेक्टिव्ह सोल्युशन्स या युक्रेन रशिया वॉरला प्रोव्हाइड करू शकतो, ह्या आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस वेस्टर्न कंट्रीजचा आपण विचार करतो, तर त्या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही वेस्टर्न कंट्रीज लेड जे काही पीस कीपिंग प्रपोजल असतील किंवा हे वॉर सॉल्व्ह करण्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह वगैरे असतील, तर ते त्यांच्यामध्ये ना एकतर चॅलेंजेस काय की दे लॅक न्यूट्रलिटी. आता न्यूट्रलिटी कशामुळे लॅक करतात, कारण ते काय करतात माहिती का, की फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये ग्रुपिंग झालेली आहे. युरोपियन युनियनच्या काही ज्या कंट्रीजनं ते काय म्हणतात की युक्रेनला सपोर्ट करायला पाहिजे वॉरमध्ये. त्यानंतर युएसचा जर विचार केला तर ते काय म्हणतात की रशियाला याच्यामध्ये समजा डायरेक्टली बोललं पाहिजे. आता हा जो अप्रोच आहे ना, तर बेसिकली काय होतं माहिती आहे का, हा डिवायडिंग अप्रोच आहे. म्हणजे ह्याच कंट्रीमध्ये ना न्यूट्रलिटीचा स्टँड नाही आहे, ठीक आहे, किंवा ते न्यूट्रल वगैरे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की अशा प्रकारचे जे काही अप्रोच वगैरे असतात, म्हणजे वेस्टर्न लेड जे अप्रोच वगैरे असतात ना, तर हे फोर्सफुल अप्रोच असतात. म्हणजे पीसफुल अप्रोचच्या अगेन्स्ट जाऊन ते काय करायला माहिती का, फोर्सचा यूज करून म्हणा. म्हणजे आता जसं आपण युक्रेनच्या बाबतीमध्ये बघितलं, तर युक्रेनला बाकीच्या ज्या काही वेस्टर्न कंट्रीज वगैरे होत्या किंवा युरोपमधल्या ज्या काही कंट्रीज वगैरे होत्या, तर ते असिस्टन्स कशासाठी प्रोव्हाइड करायचे त्यांना, की तिथं त्यांना जे काही इक्विपमेंट वगैरे असतील, म्हणजे वॉरच्या रिलेटेड म्हणा किंवा ते ड्रोन्स वगैरे खरेदी करण्यासाठी, तर त्यांना ते असिस्टन्स प्रोव्हाइड करायचे. त्याच्या विरुद्ध जाऊन जे काही ग्लोबल साऊथमधल्या ज्या कंट्रीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल लॅटिन अमेरिका म्हणा, साऊथ आफ्रिकामधल्या कंट्री म्हणा किंवा इंडियासारखे जे काही देश वगैरे आहेत ना, तर हे काय करतात माहिती का, ह्युमॅनिटेरियन बेसिसवर त्यांना सपोर्ट वगैरे प्रोव्हाइड करतात. म्हणजे जसं जर युक्रेनचं जर आपण एक्झाम्पल याच्यामध्ये जर बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की आपले जे रिलेशनशिप आहेत ना रशियाबरोबर, हे सुद्धा चांगले आहेत आणि युक्रेन बरोबर सुद्धा चांगले आहेत. तर त्या बेसिसवर आपण काय केलं होतं, तिथं जी युक्रेनमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली होती, तर त्याच बेसिसवर आपण त्यांना ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स सुद्धा प्रोव्हाइड केलं होतं. ठीक आहे, तर आर्टिकलमध्ये ऑथरचं हेच म्हणणं आहे, जो वेस्टर्न लेड जो अप्रोच वगैरे आहे ना पीस कीपिंगचा, तर तो जो काय माहिती का, इट लॅक्स न्यूट्रलिटी. आणि हा आणखी टेन्शन जे आहे ना, किंवा जे आणखी वॉरचं जी सिच्युएशन आहे ना, ती एस्केलेट करण्यासारखं सिच्युएशन वगैरे आहे. मग याच्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल नाटोच्या रिलेटेड जे काही मेंबरचं ॲग्रीमेंट वगैरे असेल, की कोणता अप्रोच त्यांनी अप्लाय करायला पाहिजे, किंवा क्रेडिबिलिटीच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण समजा त्यांचं जर हिस्टॉरिकल ज्या काही गोष्टी वगैरे बघितल्या, म्हणजे पीस सोल्युशन जर बघितलं, तर कशा पद्धतीने ते युनिलॅटरली इंटरव्हेन्शन वगैरे करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इराकमधलं इंटरव्हेन्शन वगैरे असेल किंवा इराणमधलं इंटरव्हेन्शन वगैरे असेल, ते कशा पद्धतीनं युनिलॅटरल इंटरव्हेन्शन करतात. तर हे फोर्सफुल जे इंटरव्हेन्शन आहे ना, तर हे हार्मफुल आहे असं या ऑथरचं म्हणणं आहे. त्याच्या विरुद्ध जे काही म्हणजे पर्टिक्युलरली साऊथ एशियन कंट्रीज वगैरे, ग्लोबल साऊथमधल्या ज्या काही कंट्रीज वगैरे आहेत, किंवा पर्टिक्युलरली जर आपण इंडियाचा याच्यामध्ये जर विचार केला, तर इंडियाचा अप्रोच याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, कारण इंडिया काय करत माहिती का, एक बॅलन्स डिप्लोमॅटिक स्टँड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. म्हणजे जे काही वॉर चालू आहे रशिया आणि युक्रेनमध्ये, तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं इंडिया बॅलन्स डिप्लोमॅटिक स्टँड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. आता या स्टँडला, म्हणजे इंडियाच्या स्टँडला बॅलन्स डिप्लोमॅटिक स्टँड का म्हणलेला आहे, कारण इंडिया काय करतं माहिती आहे का, इंडियाचा जो अप्रोच आहे ना वॉर रिझॉल्व्ह करण्याचा, तर एक तर काय की ते टेरिटोरियल जी सोव्हर्निटी वगैरे आहे किंवा टेरिटोरियल इंटिग्रिटी आहे ना, तर ती प्रिझर्व करण्यासाठी पुश करतात किंवा त्याला जास्त प्राईम इम्पॉर्टन्स प्रोव्हाइड करतात. सिमिलरली
बोथ साईडला ते काय करतात मध्ये एंगेज करतात, म्हणजे रशिया बरोबर सुद्धा टॉक करणार आणि युक्रेन बरोबर सुद्धा टॉक करणार. याच्या विरुद्ध जाऊन वेस्टर्न लेड जे पीस किपिंग ऑपरेशन्स वगैरे होतात ते काय करतात माहिती का, पर्टिक्युलरली एकच कंट्रीला ते सपोर्ट वगैरे करायचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये ह्युमॅनिटेरियन एड सुद्धा काय करतो, इंडिया प्रोव्हाइड करतो. जसं तुम्हाला मी युक्रेनचं एक्झाम्पल सांगितलं, म्हणजे 3 बेसिसवर. एक तर काय की दोन्ही साईड ज्या वॉरमध्ये एंगेज आहेत त्यांच्याबरोबर टॉक करणं, दुसरी गोष्ट म्हणजे काय की ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स प्रोव्हाइड करणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की इंडिया काय करतं, टेरिटोरियल इंटिग्रिटी किंवा टेरिटोरियल सोव्हरेनिटीला काय करतं, त्याच्या प्रिन्सिपलला अपहोल्ड करतं. त्यानंतर दुसरं डायमेन्शन याच्यामध्ये सांगितलेलं आहे, एक तर म्हणजे काय की इंडियाची जी स्ट्रॉंग पीस किपिंग फोर्स वगैरे आहे किंवा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, तर हा सुद्धा काय की हा खूप मोठा आहे. कारण आतापर्यंतच्या ऑपरेशनचा जर विचार केला, पीस किपिंग ऑपरेशन अंडर द युनायटेड नेशन, तर आपल्याला असं लक्षात येतं जवळपास म्हणजे 2.5 लाखाच्या वर इंडियाने काय केलेले की डिफरंट पीस किपर्स जे आहेत ना, समजा मनुष्यबळ किंवा ह्युमन रिसोर्स, तर वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये इंडियाने प्रोव्हाइड केलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू डिफरंट. जवळपास 50 पेक्षा जास्त युनायटेड नेशनचे जे काही मिशन्स वगैरे असतील आफ्रिकेमध्ये म्हणा किंवा डिफरंट कंट्रीजमध्ये, तर त्या ठिकाणी इंडियानं हे डिफरंट पीस किपर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर दुसरी जर गोष्ट बघितली याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू द पीस किपिंग ऑपरेशन्स, तर वर्ल्डचा जर विचार केला तर इंडिया सगळ्यात जास्त युनायटेड नेशनमध्ये ह्युमन रिसोर्सच्या पर्स्पेक्टिव्ह सगळ्यात जास्त पीस किपर जे आहेत ना ते प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय की इंडियाची ऑल वुमन पीस किपर युनिट सुद्धा लिबेरियामध्ये त्यावेळेस डिप्लॉय वगैरे करण्यात आली होती. म्हणजे डायव्हर्सिटी आपल्या पीस किपिंग ऑपरेशनमध्ये आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो की स्ट्रॉंग पीस किपिंग ट्रॅक रेकॉर्ड असं म्हणतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की इंडियाचा जो काही रोल आहे किंवा त्यांचं जे काही ॲस्पिरेशन आहे इंडियाचं टू बिकम अ व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ म्हणून, तर ते सुद्धा काय होतं की अशा प्रकारच्या इंटरव्हेन्शनमुळं ते फुलफिल होतं. ठीक आहे. मग बेसिकली आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे की वेस्टर्न लेड जो अप्रोच आहे हा कसा कोअर्सिव्ह किंवा फोर्सफुल अप्रोच आहे, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जे काही ग्लोबल साऊथमधल्या कंट्रीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल लॅटिन अमेरिकेमधले ब्राझील वगैरे असेल, त्यानंतर आफ्रिकनमधलं साऊथ आफ्रिका आणि साऊथ एशियामधलं इंडिया वगैरे जर असेल, ते कशा पद्धतीनं इफेक्टिव्हली सोल्युशन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतात. सिमिलरली आर्टिकलमध्ये एक्झाम्पल आणि केस स्टडीज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियाचं पीस किपिंगची लिगसी बघितली, त्यानंतर पास्ट लिडरशिपचा जर विचार केला इंडियाचा, म्हणजे कशा पद्धतीनं त्यांनी सक्सेसफुली युनायटेड नेशनचे जे काही एफर्ट्स वगैरे किंवा मॅन्डेटरी एफर्ट्स वगैरे त्यांना सपोर्ट वगैरे केला होता, तर ते सुद्धा या ठिकाणी काय करण्यात आले, आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला तुमच्या डायमेन्शनला सबस्टेन्शन करण्यासाठी प्रोव्हाइड करण्यात आलेले. ठीक आहे. या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. बाकीचे जे काही आर्टिकल होते ना तर तेवढे इम्पॉर्टंट नव्हते, त्यामुळं जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आयदर द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमधून आपण ते आज डिस्कस केलेले. तुम्हाला जर आपल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट, त्याच्यानंतर त्याचा रिलेव्हन्स आणि सिंपल भाषेमध्ये जर एक्सप्लेनेशन तुम्हाला जर आवडलं असेल, तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओ PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. आणि ही जी PDF आहे ना, तर ही बोथ तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होईल. म्हणजे जे स्टुडंट मराठीमध्ये सुद्धा प्रिपरेशनमध्ये करतात, आयदर UPSCचं किंवा जो नवीन पॅटर्न येणार आहे त्या पर्स्पेक्टिव्हनं, त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे की एकदम सोप्या भाषेमध्ये हा इश्यू त्यांना अंडरस्टँड होईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.